नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये 16 एप्रिलला चर्चेची दुसरी फेरी होण्याची शक्यता आहे. इस्लामाबाद किंवा जिनेव्हामध्ये या दोन्हीपैकी एका देशांमध्ये चर्चेची दुसरी फेरी होणार आहे. पाकिस्तानसोबतच तुर्की, इजिप्त आणि सौदी अरेबिया मध्यस्थीसाठी पुढे आलेत. संयुक्त राष्ट्रांकडनं पुन्हा चर्चा करावी असा दोन्ही देशांना आग्रह करण्यात आला आहे. याच दरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. इराणसोबतच्या चर्चेबाबत अमेरिकेचा सूर बदलला आहे. अनेक गोष्टी योग्य दिशेनं गेल्यात असं अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स यांनी मत व्यक्त केलं होतं. सगळंच चुकलंय असं नाही, बरंचसं चांगलंही आहे. दोन्ही देशांनी चर्चेत खूप प्रगती केली आहे. इराण अमेरिकेला हवं तसं मान्य करत होता असं JD व्हान्स बोलले. अण्वस्त्रांच्या मुद्द्यांवरनं सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये इराणनं काही प्रमाणामध्ये प्रगती दर्शवली आहे. त्यामुळे इराणनं ही अट मान्य केल्याचं बोललं जात आहे, ज्यावरनं अमेरिका आणि इराण यांच्यातील संवादाचा मार्ग आता मोकळा होत असल्याचे संकेत मिळत आहेत. एका सर्वसमावेशक आणि यशस्वी कराराद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा या वाटाघाटी विनाकारण लांबवण्याचा कुठलाही इरादा नाही असंही JD व्हान्स यांनी स्पष्ट केलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, इराण एखादा करार करण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे. आम्हाला दुसऱ्या बाजूकडनं एक संदेशही प्राप्त झाला आहे. आम्ही त्यांच्यावरती नाकेबंदी म्हणजे जे निर्बंध लादले आहेत त्यांचा कोणताही व्यापार सध्या सुरू नाही. इराणचा कोणताही व्यवसाय सध्या चालत नाही आहे आणि आमचा तो तसाच ठेवण्याचा इरादा आहे. सध्या तिथे कोणताही संघर्ष किंवा लढाई सुरू नाही असंही ट्रम्प यांनी सांगितलं. तसेच इराणला अण्वस्त्र बाळगण्याची परवानगी कधीही दिली जाणार नाही. जर इराणनं अटी मान्य केल्या नाहीत तर कोणताही करार होणार नाही असंही ट्रम्प यांनी सांगितलं. अमेरिका आणि इराणमध्ये पहिल्या टप्प्यात 21 तास चर्चा होऊन कुठलाच तोडगा निघाला नाही. सारं जुळत होतं, मात्र अणु कार्यक्रमावरनं अडलं अशी प्रतिक्रिया इराणनं दिली. तर इराण पुन्हा चर्चेला आला तरीही अडचण नाही अशी प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. इराण आणि अमेरिकेसह इतर देशांनीही चर्चेला पुढाकार घेतलाय. यावेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इराण आणि अमेरिकेच्या चर्चेमध्ये मध्यस्थी करण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये पुन्हा चर्चेच्या फेऱ्या होणार आहेत आणि सोबतच लेबनॉन आणि इस्रायल यांच्यामध्ये देखील चर्चा होणार आहे आणि ती अमेरिकेमध्ये होणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता युद्ध संपण्याचे सगळ्या बाजूनं संकेत मिळत आहेत. तर मग मित्रांनो, याचा शेअर बाजारावरती नक्कीच एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळेल. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.